साष्टांग हे करी दंडवत हरी विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा कीर्तन रूपी सेवे करता विको कमी करा म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत हित दे आवाज बाहेरचा कमी करा ते भोंग्याचा वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा अद्वैत प्रकरणातील अभंग असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामधला शेवट नेमका कशा पद्धतीने गोड झाला याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्मेच्या अशी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी आणि यांची राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबारा अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप शत्रुवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र शहा नावाचं गाव आणि या शहा नावाच्या गावामध्ये आपल्याच गावातील सर्वांची परिचित असणारे वैकुंठवासी अर्थात कैलासवासी पुंजारामजी दामोदर तुपसैंदर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धनाम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचे दोनही चिरंजीव अर्थात स्वप्नीलजी खऱ्या अर्थानं पुंजारामजी तुपसैंदर आणि दुसरे त्यांचे चिरंजीव म्हणजे युवराजजी पुंजारामजी तुपसैंदर आणि त्यांच्या चारही कन्या अर्थात वंदना निर्मला मनीषा आणि नंदना या चारही कन्येच्या वतीनं आणि दोन्ही चिरंजीवाच्या वतीनं तुपसैंदर परिवाराच्या वतीनं आपल्या वडिलाप्रती असणारा आदरभाव अन्नदान्य अन्नदानाच्या रूपानं समर्पित करावा याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे विढल माझा योग चांगला की समस्त तुपसैंदर परिवाराच्या वतीनं दोन्ही चिरंजीवाच्या वतीनं चारही कन्येच्या वतीनं आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण आमचे परममित्र वारकरी संप्रदायाचे वैभव रोहिदासजी महाराज जगदाळे आबा यांच्या वतीनं आणि संप्रदायाचं गानगंधर्व आमच्यासाठी ज्यांचं जीवन आदर्शवत आहे असे महेशजी महाराज भोगरे गुरुजी आणि हे सर्व मंडळी यांच्या वतीनं या कीर्तनाचं सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं झालं रोहिदास आबांनी फोन केला म्हणले आमच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि जवळचा संबंध आहे आणि पुन्हा गुरुजींचाही फोन आला आपल्या बी जवळचा आहे म्हणून एवढ्या कमी ह्याच्यात आपलं कमी वेळेत आलो असं म्हणायचं होतं मला बाकी काय नाही ते एवढ्या कमी ह्याच्यात परवा सुद्धा नव्हतो विठ्ठल सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये ही सेवा आहे आमच्यासाठी ही मंडळी म्हणजे आदर्शवत मंडळी की यांचं गायन यांचं हे ऐकत ऐकत आम्ही परमार्थामध्ये मोठी झालेलो आहोत महेशजी महाराज भगुरे गुरुजी यांचं संप्रदायासाठी फार मोठा आदर्श आहे की हजारो विद्यार्थी गुरुजींनी आज संप्रदायासाठी समर्पित केले आणि त्याच्यामध्ये या वावी परिसरामध्ये तर महाराज कोण्याही भागात गेलं तरी गुरुजींची 4-2 तरी विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात हे संप्रदायासाठी फार मोठं योगदान गुरुजींचं आहे आम्ही गुरुजींच्या चरणावर नतमस्तक होतो आमचे रोहिदास आबा आमच्यासाठी ज्येष्ठ आहेत पण अतिशय नम्र स्वभाव आणि मोठ्या महाराजांच्या संगतीत असल्यामुळं पाठपाठांतर आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो वारकरी संप्रदायाचं वैभव स्पष्टता ज्यांच्या हातामध्ये आहे स्पष्ट पक्वाज कुणाचा ऐकावा तर विकास महाराज बेलूकरांचा प्रसिद्धीचा कारण समर्पकता बडबड नाही बुडबुड नाही जास्त काही नाही कामावर जेवढं कीर्तन करायला गाणाराला लागतं तेवढं एकदम सुंदर आणि संप्रदायात ज्यांचं फार मोठं नाव आहे ते विकास महाराज बेलूकर आज आवर्जून उपस्थित आहे तिकडून गुरुजींचे चिरंजीव ऋषीच ना
श्रीहरी बरोबर आहे का नाही. श्रीहरी महाराज खऱ्या अर्थानं बघुरे. आम्ही श्रीहरी दादा म्हणतो की अतिशय आता कसं आहे बाप तसा बेटा म्हणायचं बरोबर आहे का नाही महाराज. इथं वडील जे जे करीत ते त्याच्यामुळे ह्यांच्या बाबतीत वेगळं काही बोलायची गरज नाही. कारण माशाच्या पिल्याला काय पोहणं शिकवायची गरज आहे का सांगा, काहीच नाही. म्हणून श्रीहरी महाराजही अतिशय कमी वयामध्ये त्यांचा आता फार मोठा पकवाज आणि अतिशय छान त्यांचं वाजवणं. विकास महाराज पुढून असल्यामुळे अजून वेगळे वेगळे बोल निघतील. त्याचं असते सवत असली की बाई नटून नांदत असते असं असते ती, लक्षात आलं का नाही. म्हणून ही सगळी मंडळी श्रीहरी दादालाही मनापासून धन्यवाद. आमच्या विकास महाराजाच्या आम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या असल्यामुळे आमच्या शुभेच्छा आहेत की आपण महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या पदावर आपण जाऊ, हे आमच्या शुभेच्छा आहेत. म्हणून तुम्हाला धन्यवाद. आमचे बाबूराव महाराज सौंदर्य तेही आवर्जून उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. सगळे टाळकरी गुणवान मंडळीला माईकवाल्या दादांना धन्यवाद देतो. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून आमच्या जीवनातला शेवट नेमका कसा गोड झाला याचं चिंतन करतात. कसं आहे जीवन जगत असताना परमार्थात तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात याला किंमत नाही. ज्ञानोबराय म्हणतात भलती या जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परिभक्त का वैर्या व्हावे माझीची. ज्ञानोबराय म्हणतात भलत्या जाती जन्माला या अडचण नाही. जात कोणती महत्वाचं नाही, कुळ कोणतंही महत्वाचं नाही. तुमच्या ज्ञानोबराय सरळ म्हणले वरी देहाचे निनावे पशुची लाभू. एखाद्या वेळेला पशुवादिक योनी प्राप्त झाली तरी हरकत नाही, पण तुमच्या जीवनाची सुरुवात महत्वाची नाही. सुरुवात महत्वाची का नाही, मधला काळ महत्वाचा आहे का नाही. सुरुवात महत्वाची नाही, मधला काळ महत्वाचा नाही. महत्वाचं काय आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट. एरवावोगी खटपट, एरवावोगी खटपट. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. महत्वाचा आहे बोला की शेवट महत्वाचा आहे. येर वाऊगी खटपट. महाराज म्हणतात चालू जाणे वाट आणि ऐसा विरळा एखादाच असतो की त्याचा शेवट गोड होतो. नाहीतर असली माणसं येणं सोपी गोष्ट आहे का सांगा महाराज. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवी शेवटेचे, अवघड गोवी शेवटेचे. लक्षात आलं का नाही. किंवा गुरुजी दुसरे काय विरळा पावे विरळा एखादा. किंवा ज्ञानोबराच्या भाषेत असतेची या महापुरी रिघताती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिलं तिरी पाऊला निघे. ज्ञानोबराय म्हणतात आस्तेची या महापुरात रिघताती कोटीवरी कोटीनं जातात, पण एखादाच असा असतो की तो वाचतो. अर्थात महापुरे झाडे जाती आणि ते तेल व्हाळे वाचती असे. लक्षात आलं का नाही. एखादाच व्यक्ती असतो की त्याचा शेवट चांगला होतो. सगळ्याचा शेवट चांगला होत नाही. बरं कुणाला वाटत नाही शेवट चांगला व्हावा. मलाही वाटतंय माझा शेवट चांगला व्हावा, तुम्हालाही वाटतंय तुमचा शेवट चांगला व्हावा. मग वाटत नाही का, वाटतंय. मग होत का नाही त्याचं कारण तुकोबारायांनी सांगितलंय. तुकोबाराय म्हणतात कसं आहे प्रत्येक जण त्या रस्त्यानं निघालाय शेवट गोड करण्याच्या, पण कसं आहे ज्या वाटेनं आपण निघालो ती वाट जरा खराब आहे. बऱ्याच जणांची वाटेतच वाट लागून गेली, एवढी वाट खराब आहे. ज्ञानोबराय म्हणतात तुकोबाराय म्हणतात ना काय चालू जाणे वाट आणि ऐसा विरळा एखादा. वाट खराब आहे महाराज. बऱ्याच जणांनी रिव्हर्स गिअर टाकून गाड्या माघारी आणल्या, पुढे गेल्या नाही. गाड्या मोजकी 2-4 जणच पुढे गेले महाराज. 2-4 जण पुढे गेले, गाडी रस्त्याला लागली.
दिसायला लागलाय रस्ता खराब आहे पण माघारी वळविली नाही. कसं असते शॉर्टकट माणसं बघायला जातात पण जेवढे शॉर्टकट आहेत तेवढे खराब असते ती ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळे शॉर्टकटनं कधी गाडी टाकलीच नाही आणि एकदा गाडी टाकली की पुन्हा काही जणांनी रिवर्स गिअर टाकला नाही चलत राहिले महाराज अशी केरे सरासारखे. लक्षात आलं का नाही? इकडे या तुम्ही तर इकडे या तू सगळे लांब बसली तिथे या जवळ म्हणजे बोलायला मला बरं पडतंय. विढाल कशासाठी बोलावलं लक्षात यायला लागले का नाही? वाटतंय सगळ्याला पण होत नाही. गुरुजी त्याला दुसरे तुकोबरायांनी दृष्टांत दिलाय. तुकोबराय म्हणतात कसे की हिवाळा संपत आला की आंब्याला मोहर लागतो. काय लागतो? मोहर लागतो. बार म्हणा मोहर म्हणा मोहर लागतो. आमच्याकडे त्याला तौर म्हणतात असे भागाभागात पद्धती. बरं जेवढा तौर लागतो मोहर लागतो तेवढे आंबे लागतात का? हा बोला चला. हा नाही तुकोबराय मोहराईशी फळे नाही आली काही गळती अपवद शेती थोडी नासाडी गळती अपवद शेती थोडी माणसं बोलायला पैसे जातात पण शिन येत नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? मग कसं असतंय आज कसं आहे आज क्वालिटीला किंमत आहे. क्वांटिटी पेक्षा किंमत कशाला आहे? क्वालिटीला आहे. माणसं इथले माणसं नाशिकला जेवायला जातात तिथलं हॉटेल लय चांगलं आहे म्हणून इथं हॉटेल नाहीत का? ओ सर नाहीत का? मग तिकडे कशाला जाते? तिथं का आहे क्वालिटी म्हणजे महाग का जाय ना पण क्वालिटीला किंमत आहे. मग ही क्वालिटी महत्वाची असते. लक्षात यायला लागलंय का नाही? काय पुन्हा पुन्हा थोडंच वर्ष श्राद्ध होत असते मग क्वालिटीची माणसं आणायची. लक्षात यायला लागलंय का नाही? महाराज म्हणतात मोहरा आईशी फळे नाही जेवढा मोहर लागतो. बघ तुम्हाला सोपं करतो. हिवाळा संपत आला म्हणण्यापेक्षा की आंब्याला मोहर लागतो. बरोबर? मोहर बरं कधी लागतो? बर सोपं. झाडाला पालवी कधी फुटते? बर तुकोबरायची प्रमाणे ज्ञानोबरायची उभी सांगतो पुन्हा प्रमाण सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात फळे तैची येती जय वसंत पावे किंवा तुकोबराय वसंताचा आला फळी फुली बहारा फळी फुली बहारा कदम माऊलीच्या कीर्तनात म्हणून मला ती चाल माहितीये. वसंताचा आला फळी फुली बहाराला फळी फुली बहाराला फळी फुली बहाराला वसंताचा आला फळी फुली बहाराला फळी फुली बहाराला पैसे त्यांना देऊ नका म्हणजे झालं. बाकी म्हणजे आपलं कसं ज्याचं ऐकलंय त्याचं नाव घेऊन ऐकले आपल्याला दोष लागत नाही. लक्षात आलं का नाही? म्हणून मला चांगलं आठवलं 2 वर्षापूर्वी म्हणली होती. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. मी काय सांगतोय वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडाला फळं फुलं लागतात. तसं आंब्याला सुद्धा काय लागतो?
मोहर लागतो, बरोबर आहे की नाही? मोहर लागतो. मग जेवढा मोहर आहे तेवढी फळं नाहीत. मोहरा ऐशी फळे नाही. बरं योगायोगानं आलीच तर आली काही गळती, त्यातले निम्मे आंबे गळून जाते, तर निम्मे शेजारीच पळून नेते. जेवाय बसलं की आण तोडून, जेवाय बसलं की आण तोडून नेते का नाही सांगा. आणि त्यातली त्यात कलमीवाल्याची तर वाटच लागली. कोणाची? पुन्हा कलमीवाल्याची वाटच लागली. ध्यानात ठेवा. हा, आंबट असले तरी माणसं दगड मारित नाहीत. कलमीचं कसं असतंय, खायला बी गोड असते आणि तोडायला बी सोपं असते. त्याच्यामुळे ध्यानात धरा, केरे सर जरा ध्यानात धरा. लय कलमी राहत जाऊ नका, अधून मधून आंबट होत जा. लक्षात का नाही? तुम्ही आपलं कोणा संग कलमी होतात, लक्षात आलं का नाही? कलमी राहिलं की लोक तोडून नेते. थोडस आंबट राहायचं, पाहुणे रावळे त्रास देत नाहीत. लक्षात आलं का नाही? हा, कलमी राहिले कोणी बी आलं आणि 10,000 द्या बरं, उद्या देतो, महिनाभर देतच नाही. लक्षात आलं का नाही? कलमी राहायचंच नाही. थोडी गाडी द्या बरं, नाशिकहून आलो 3 दिवस आलाच नाही. थोडं आंबट राहायचं, थोडा त्रास होतोय पण ते बरं पडतंय. लक्षात आलं का नाही? महाराज म्हणतात लय कलमी राहायचं नाही. लक्षात आलं का नाही? मग कलमी कामाचं नाही, थोडं आंबट पाहिजे. मग आता बघा, निम्मे आंबे तोडून नेतात, बरोबर आहे का नाही? आता पुढचं ऐका. पक्व दशे येती थोडी. महाराज म्हणतात सगळ्याच आंब्याला शाक लागत नाही. तुमच्याकडे शाक लागली म्हणतात, आमच्याकडे पहाड लागला म्हणतात. सगळ्याच आंब्याला शाक लागत नाही. किती आंब्याला लागती? एखाद्याच आंब्याला. पक्व दशे येती थोडी. आणि बाकीचे आंबे पिकू घालायला कुठे ठेवायचे असतात? हा, आडीत. आडीत कुठं ठेवायचे असतात? आडीत. मग आता मला खरं सांगा, गुरुजी आमच्या ज्येष्ठ आहेत आणि इकडे एक महाराज आहेत, खरंच सांगा, आडीत सगळे पिकतात का? हा, नाही. आडीत बी काही काही नाचतात. लक्षात आलं का नाही आलं? काही काही पिकायच्या टायमाला नाचतात. आता तरी कळलं का नाही? हा बघा, तुम्हाला खरं सांगतो, आता हे श्री हरिदादा असेल, मी असेल, विकास महाराज असतील, आम्ही अजून तरुण पोर आहेत, बरोबर आहे का नाही? मग आता ही आमच्या गावाकडल्या भाषेत सांगतो, आमच्या वयात एखादं कमी जास्त बी झालं, विकास महाराज काही कमी जास्त बी झालं तरी त्याला नाचलं म्हणत नाहीत, उन्हाचा झपका लागून इजळलं म्हणते. लक्षात आलं का नाही? कळायला लागलं का नाही? एखादा झपका लागून इजळलं बाबा, काही कमी जास्त होत असते. पण 50च्या पुढे गेल्यावर जर बाबा जर काही नाचलं तर मग त्याला उकांड्याशिवाय पर्याय नसतो. लक्षात आलं का नाही? म्हणून चांगले चांगली माणसं जेल आपलं हे उकांड्यावर नेऊन टाकले का नाही महाराज सांगा? पण कधी बी नाचावा, पण एकच आहे, पिकायच्या टायमाला नाचू नाही, बाकी काय नाही. काही काही माणसाव पिकलंय म्हणायच्या टायमाला भसकुनी बोट गेलं का नाही? वाईट वाटतं कधी कधी महाराज, अवलय पिकलं होतं, आता फक्त बसून खायचं होतं, असं बसकुनी बोट गेलं. आणि मग जुने म्हणते ते पोरा हे नाचलेले बाजूला काढ, चांगल्याला नाचविते. कळायला लागले का बोलणं माझं? म्हणून सगळ्या आंब्याला जसा पहाड लागत नाही तसं सगळ्याचाच शेवट गोड होत नाही, एखाद्याचा शेवट गोड होतो. लक्षात आलं का नाही महाराज? हो, ज्ञानोबारांनी दुसरा दृष्टांत दिला. ज्ञानोबा म्हणतात रणांगणामध्ये तर युद्ध करण्यासाठी सगळेच गेलेत, पण विजयाची माळ एखाद्याच्या गळ्यात पडत असते. लक्षात आलं का नाही महाराज? गायन गुरुजीकडे आता हजारो विद्यार्थी शिकतात, पण एखाद्याच नाव वर येत असते. एखादा असतो. आमच्या गुरुजीकडे आमच्या शिबिरामध्ये 100 पोरं होते, त्यातला मी एक कीर्तनकार, एकच असतो असा, सगळ्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही. बर, आता शेवट गोड होणं ही गोष्ट गरजेची, ही गोष्ट महत्वाची. आपण सुरुवातीला बघितलं, आवश्यक तो शेवट. काही झालं तरी शेवट महत्वाचा आहे. महाराज म्हणतात आम्ही त्याच्यासाठी तर याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटचा दीस गोड बाबा, गोड बाबा, शेवटचा दीस गोड बाबा, गोड बाबा, याजसाठी केला होता अट्टाहास.
शेवटचा दिस गोड व्हावा, आमच्या जीवनातला शेवट गोड झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि एकच आहे आता ऐका नाही, शेवट गोड होणं अतिशय महत्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. पण ते हातात कुणाचे आहे हे बी महत्वाचं आहे. लक्षात आलं का नाही? 200 किलोमीटरहून चाल म्हणायला एखादा गायक बोलीला, 200 किलोमीटरहून गुरुजी आळंदीन आलेत, आबा कोपरगावून आले, 200 किलोमीटरहून एखादा गायक चाल म्हणाय बोलीला, आणि त्या चाल म्हणाय आलेल्या गायकानं गावातल्या भजनेसंग भांडणं केले, देतात का चालते? देत नाहीत महाराज. आपण किती बी मोठे गायक असू द्या, पण कार्यक्रम कुणाचा बी असू द्या, पहिला गावातल्या भजनाचा चहा घ्यायचा. लक्षात यायला लागले का नाही? हा नाही, लईच अवघड असते मा. आता ह्याने जर ठरवलं ना अजिबात म्हणू देत नाही. विठोबा रुक्माची उत्तरणी व्हायला सुरू झाली, शेवट तो म्हणजे म्हणतच चाललो काय, किती बी मोठा गायक आला तरी करतो काय सांगा. लक्षात आलं का नाही? कसे हसायले पुन्हा. लक्षात आलं का नाही? त्यांच्या हातात आहे, चाल ती कुणाला द्यायची ह्यांच्या हातात आहे का नाही सांगा बरं मला. ते ठरवू शकते. तसं शेवट गोड होणं गरजेचं आहे, पण हातात कुणाचे आहे? महाराज म्हणतात कसं आहे, हे सगळ्या गोष्टी हातात देवाच्या आहेत. कुणाच्या हातात आहे? शेवट तो हो तो तुझी आणि गोड, शेवट हो तो तुझी आणि गोड, शेवट तो हो तो तुझी आणि गोड, शेवट तो हो तो तुझी आणि गोड, मनवोनी चाड हरित मनवोनी चाड प्रकरणातला तुझी आणि गोड म्हणून चाड धरी तसो, देऊ भोगा भोग कलेवराचा भार, आणि साहू तुझ थार त्याजमध्ये. महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही चेपुलो या भारे, पण तुमचे ते खरे देव पण. देवा शेवट गोड करणं तुझ्या हातात. लक्षात आलं का नाही? तुम्हाला सोपं विचारतो, कुणाची इच्छा नाही शेवट गोड व्हावा म्हणून? आहे का नाही सांगा? तुमची आहे का नाही? फटकन बोलायचा, वेळ कमी आहे का नाही? आहे. तुमची आहे का नाही? सगळ्याची आहे. माझा तुमची इच्छा आहे का शेवट गोड करण्याची? मग मी सांगतो तेवढं करा. काय? काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत करा भक्ती भाव धरा बळकट, धरा भक्ती भाव धरा बळकट, ए तन मन ध्यान ज्याला बोलिया देता, तन मन ध्यान आता ऐका, ए जरी करणे असेल गोड शेवट गा, हो राम राम स्मरानी, राम राम स्मरानी, जरी करणे गोड शेवट राम राम काही थोडा बहुत लागपाठ. आता किती गोड शब्द बघा, लय नाही, थोडा बहुत लागपाठ. अर्थ असा लावायचा, करा भक्ती आणि भाव धरा बळकट. करा भक्ती भाव नाही, करा भक्ती आणि भाव धरा बळकट. तन मन ध्यान द्या लावून या नीट. कशासाठी? जरी करणे असेल गोड शेवट गा. शेवट गोड करायचा आहे का? मग देवाशिवाय शेवट गोड होणार नाही. महाराज म्हणतात आम्ही जेवढं बी काम केलं तेवढे काम आम्ही देवाला धरून केले. कोणाला धरून केले? देवाला. देवाला धरूनच काम केले. कारण आम्हाला पहिल्यापासून माहित होतं देवाला सोडलं रे बाबा तो कामाने देवा विनो केला शिन तो मिथ्या. हे केला शिन तो मिथ्या, केला शिन तो मिथ्या. तुका म्हणे देवा विना
न तू मिथ्या काही कामाचं नाही करसी देवाविन आस अवघी होईल निराश तृष्णा वाढविशी बहुअस कधी सुखास न पवशी न करी दंभाचा सायास देवाला जर सोडलं तर या जगात कुठलंच काम यशस्वी होत नाही काय म्हणतो कुणाला सोडलं देवाला मग काम कुठले बी करा पण काम कुणाला धरून करा बोला की देवाला धरून करा मग काही बी करा महाराज हा देवाला धरून तुम्ही काही बी करा गोड व्हा काहीही करा हा चला लक्ष द्यायला लागले का पण कुणाला धरून करा देवाला अहो तुकोबराने स्पष्ट म्हटलंय मांस चर्म हाड देवा अवघीच गोड जे जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले देवाला धरून केलं काहीच वाया लागले काय म्हणत काहीच नाही मांस गोड झालं मांस गोड होण्यासारखं आटम आहे का मांस बोला की नाही पण सज्जन कसाया विकुलागे मांस आणि माया सावत्यास सज्जन कसायाचं मांस गोड झालं झालं का नाही झालं बोला रोहिदास चांबाराचं चमड गोड झालं का नाही सांगा जनाबाईच्या गौऱ्या गोड झाल्या ना का सांगा बरोबर चोखोबरायचे हाड गोड झाले मग इंगळे महाराज म्हणायचे चोखोबरायचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायचे आपले थोबाड सुद्धा म्हणायचे इंगळे महाराज म्हणायचे लक्षात आलं का नाही मग मला खरंच सांगा मांस गोड तुम्ही फक्त गोड म्हणा मांस गोड चमड गोड हाड गोड बरोबर आहे का नाही गौऱ्या गोड एकच सांगा मला सांगा चोऱ्या चांगल्या आहेत का चोऱ्या बोला बोला चोऱ्या गोड होतील का बोला की नाही गोपाळांनी काय केलं काय केलं गोपाळांनी गुरुजी चोऱ्याच केल्या पण एक ध्यानात ठेवा गोपाळांनी चोऱ्या केल्या पण चोऱ्या देवाला धरून केल्या त्याच्यामुळं केवढा बी मोठा सप्ताह ठेवा आणि किती बी मोठा महाराज काल्याला आणा चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताह संपत नाही कळालं का नाही कळालं चोऱ्या केल्या पण एवढ्या शिरसावंदे झाल्या त्याचं कारण देवाला धरून लक्षात आलं का नाही बरं जाऊ द्या मारा माऱ्या गोड होते ना का मारा माऱ्या भांडणं हो हाना माऱ्या हा गोड होतील का नाही पांडवांनी काय केलं कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा 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 सच्चा तो वैकुंठ जावे सच्चा तो वैकुंठ जावे झूठा नरक में बैठा सच बात कबीर जी की निंदा मत करना किसकी सच बात कबीर जी की निंदा मत करना किसकी मत करना किसकी मत करना किसकी कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा सच्चा वैकुंठ गया आणि झूठा नरक नरक लक्षात आलं का नाही सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसी की कबीरदासजीचे शब्द आहेत की कौरव आणि पांडवांनी काय केले अहो भांडणच केले ना मारा माऱ्या बोला की काय केल्या मारा माऱ्या केल्या पण मारा माऱ्या देवाला धरून केल्या ना त्याच्यामुळे पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ तयार झालाय आणि त्याच्यावर तुम्हाला आणि मला फुलं ठेवून पाया पडावं लागतं लोकांना वरडून सांगावं लागतं हे असली भांडणं होती लक्षात आलं का काय भावकीतले भांडणं सांगायसारखे असतात का पण ह्यांचे भांडणं लोकाला कौतुक करून सांगावं लागते महाराज किती विशेष आहे सांगा कौरव पांडवाची हा कारण भांडणं केले पण देवाला धरून केले नाही तरी उगा आपल्यात आपलं बोलायला काय अडचण आहे कॅमेरा कुणाचा मोबाईल कुणी लावलाय हा मग मला सांगा हा हा बरं मला सांगा उगा आपल्यात आपलं बोलायला पांडवांनी कुठलं काम नीट केलं तर सांगा बरं गप झाली माणसाला मला सांगा एका माणसाला 5 बायका ऐकण्यात आहे का नाही आहे पण एका बाईला 5 नवरे असे काही ऐकण्यात नाही बरं एका बाईनं 5 नवरे करणं गोष्ट चांगली का नाही बरं पांडवाच्या कुळात एका बाईला 5 नवरे आहेत का नाही बोला बोला की
आणि तरी बी द्वारकेचा राणा असले. पहिल्यापासून खऱ्याची माय मेलेली ध्यानात ठेवा. लक्ष द्यायला लागलंय का नाही? चांगल्याला किंमतच राहिली नाही गुरुजी. लक्षात आलं का नाही? असं आहे ते. बर, हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकर का लग्न झाले होते? हा, लग्न ह्याच पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकर झालीत का नाही झाले? बोला. अहो कुंती सांगती देवाला आणि कर्ण तो पांडव रे पहिला. तळहात जनाबाई तळहाती जन्मला बाळ सोडून दिला गंगा जळ नाही पदराने झाकीला कर्ण तो पांडव रे पहिला. जनाबाईचा अभंग लक्षात आलं का नाही? बर, व्हायच्या पुढचं मुलीचं लग्न कुणाबरोबर करायचं असतं? मुलीचं लग्न कुणाबरोबर? मुलाबरोबर. गाढवा संग लग्न असते. ह्या पांडवाच्या काळात एक पोरगी गाढवाला दिली गुरु. ह्या गांधारीचं लग्न गाढवा बरोबर झालेलं. तुम्हाला माहिती का नाही? माहित नाही मला. नाही माहिती? नीट ऐका. त्या गांधारीच्या शांतीत लिहिलं होतं ज्याच्या सोबत हिचं लग्न होईल गळ्यात माळ पडली की नवरदेव मरणार. असं कुणाच्या शांतीत लिहिलं होतं? गांधारीच्या. काय झालं विकास महाराज? ह्यानी काय केलं? हे धृतच ना, त्यानं काय केलं? आबा त्या गाढवाला आणलं गुरुजी आणि त्या गाढवाला माळ घातली. गाढव मेलं आणि पुन्हा